नमो नमः आत्मीयः छात्राः व्याकरणकट्टा इति यूट्यूब कक्षे युष्माकं स्वागतम् असामः। अद्य दिने वयं पश्यामः उपपद विभक्तयः धातवः अव्ययानि च। तर बाळांनो, आपल्या 10वीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 आणि ब यांमधला आपण पाहतोय हा एकूणच प्रश्न 4 गुणांचा आहे। यामध्ये आपल्याला उपपद विभक्ती धातू आणि अव्यय विचारतात। आता यांवरून धातू आणि अव्यय हे विशिष्ट विभक्ती प्रत्ययांनीच जोडले जातात। गेले 8वी 9वी आणि आता सध्या 10वीत आपण पाहतच आहोत, पूर्वीही पाहिलं आहे, आताही पाहत आहोत तच की लेखन कौशल्य म्हणजे काय। तर पहा बाळांनो, लेखन कौशल्य हे अतिशय महत्त्वाचं असं प्रकरण आहे आणि यांमध्ये आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत की इयत्ता 8वी आणि 9वी मध्ये सुद्धा शिकलो आहोत की आपल्याकडे संस्कृतमध्ये एकूण 8 विभक्ती प्रत्यय लागतात। त्यांपैकी 6 कारक विभक्ती प्रत्यय आहेत आणि यांमध्येच मोस्टली जास्तीत जास्त कारक विभक्ती प्रत्यय हे कारक का कसे लावतात, त्यांच्या शोधण्याच्या किंवा लक्षात ठेवण्याच्या पद्धती कोणत्या याही आपण पाहिलेल्या आहेत। तर आज आपण पाहतोय उपपद विभक्ती प्रत्यय धातवः अव्ययानि च। तर पहा बाळांनो, काही विशिष्ट धातू किंवा काही विशिष्ट अव्यय यांना काही विशिष्टच विभक्ती प्रत्यय लागतात, त्यांना सोडून दुसरे विभक्ती प्रत्यय लावले जात नाहीत। सर्टनली धातूंना किंवा अव्ययांना बघा आपण मोस्टली कारक किंवा उपपद विभक्ती असं सुद्धा म्हणतो। मग ते जर तयार करत असताना आपल्याच पुस्तकामध्ये आपण त्याला रूट्स सुद्धा असं म्हणतो, ॲडिशनल रूट्स इन्क्लूड्स केलेले असतात। त्याच्यामध्ये आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 101 पानांवरती लेखन कौशल्य हा विभाग आहे आणि तोच आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 गुणांसाठी विचारलेला आहे। तर तो आता आपण पुढं पाहत आहोत। तर पहा बाळांनो, चतुर्थ विभाग आपल्या बोर्ड प्रश्नपत्रिकेमधला लेखन कौशल्यम यांमध्ये प्रश्न क्रमांक 4 धातूनाम अव्ययानां च उपयोगं कृत्वा वाक्यनिर्माणं कुरुत। एकूण 6 प्रश्न विचारतात। षष्ठतः चत्वारी म्हणजे 6 पैकी 4 आपल्याला लिहायचे असतात। आता यांमध्ये कसं लिहायचे, काय लिहायचं याच्यासाठी उदाहरणादाखल आपण तुमच्याकडनं पाठ करून घेतोय की कसं लिहायचं आणि नेमका कोणत्या धातूला कोणत्या अव्ययाला कसा विभक्ती प्रत्यय लागला जातो याचं मी तुम्हाला पूर्णतः विश्लेषण इथून पुढं देत आहे। तर पहिला धातू घेतला आपण बाळांनो, बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल गमगच्छ। आता गमगच्छ म्हणजे जाणे, गमती गच्छती, द्वितीया विभक्तीच लागते। गमगच्छ धातू आल्यानंतर गमगच्छ धातूला द्वितीया विभक्ती लागते। पहा बाळांनो, उदाहरणासाठी तुम्हाला एकूण मी 3 ते 4 वाक्य दिलेली आहेत, कारण यांपैकी कोणतंही एकच लिहायचं असतं, पण तुम्हाला लक्षात राहण्यासाठी आणि जास्त समजण्यासाठी मी तुम्हाला काय केलेले 1 2 3 4 वाक्य देत आहे। प्रत्येक वेळेला वेगवेगळी वाक्य दिलेली, जेणेकरून तुमचा संस्कृतच्या शब्दांचा आवाका वाढावा। ठीक आहे, पुढं बघा गमगच्छ मातामही देवालयं गच्छती, आजी देवळात जाते। आता जाण्याची क्रिया आहे, तिचं कर्म जे आहे ते त्याला आपण द्वितीय विभक्ती प्रत्यय लावला आहे, डबल अंडरलाईन केलेली आहे। देवालयम ही द्वितीय विभक्ती आहे। बालकः उद्यानं गच्छति, उद्यानं द्वितीय विभक्ती। बालकः विद्यालयं गच्छति, विद्यार्थी शाळेत जातो। बालिका पाठशालां गच्छति, पाठशालायां गच्छति, तर मुलगी शाळेत जाते। तर या 4ही वाक्यांमध्ये तुम्हाला दिसेल की वाक्यामध्ये आपण गच्छति गमतीच्या आधी गमती म्हटलं तरी चालेल, मातामही देवालयं गमती, बालकः विद्यालयं गमती वगैरे वगैरे, तर तिथं द्वितीय विभक्ती प्रत्यय लावलेला आहे। त्यानंतरचा दुसरा अव्यय आहे आपला, दुसरा धातू आहे सह मीन्स विथ च्या बरोबर तृतीय विभक्ती लागते। नेहमी लक्षात ठेवा, इयत्ता 8वीत आपण शिकलोय सह म्हणजेच एखाद्याच्या बरोबर जाणे आणि त्याला नेहमी तृतीय विभक्ती लागते। सह म्हणजेच आपल्याला धातू
जो धातू आहे त्याच्या आधी आपण काय लावतो तर सहला तृतीय विभक्ती लावतो. माता बालकेण सह गच्छती. आई मुलासोबत जाते. बालकेण. देवेण आपण शिकलो होतो. देवेण म्हटलं की लगेच आपल्याला तृतीय लक्षात आली पाहिजे. तसंच बालकेण. रामः सीताया सह वनम अगच्छत. आता राम सीतेसोबत वनात गेला होता. अगच्छत लंग लकार आहे म्हणून अगच्छत. इथं आपण तृतीय विभक्ती लावली. लक्षात ठेवायचं सह आलं की तृतीय विभक्ती. दा यच्छ ददाती यच्छती. इथं आपल्याला बघा गिव मीन्स देणे. हां 3 पप आहे परस्मैपद. इथं मात्र चतुर्थीच विभक्ती लागते. जनकः पुत्राय कन्यायै उपहारम यच्छती. बाबा आपल्या मुलाला किंवा मुलीला भेटवस्तू देतात. वृक्षः जनेभ्यः छायाम यच्छती ददाती. झाडे माणसांना सावली देतात. आता यच्छती आणि ददाती देणे. जनेभ्यः चतुर्थी विभक्ती जन धातूचा. शिक्षकः बालकाय पुस्तकम यच्छती ददाती. शिक्षक मुलांना पुस्तक देतात. म्हणजेच देण्याची क्रिया संप्रदानम. जिथं जिथं होते तिथं तिथं आपण चतुर्थी विभक्ती वापरतो. याचना करणे टू बेग. हां म्हणजेच भीक मागणे वगैरे. आपण कुठेतरी कुणाला तरी काहीतरी मागणे म्हणजेच आपण तिथं बघा याचना करणे असं म्हणतो. आणि त्याची नेहमी असं जेव्हा धातू येईल तेव्हा तिथं संस्कृतमध्ये आपण द्वितीय विभक्ती लावतो. वामनहं बलिं वसुधाम याचते. वामन म्हणजेच श्रीकृष्णानं वामनाचा अवतार घेतला होता आणि तो बळीराजाकडे गेला आणि त्यानं वसुधा मागितली म्हणजेच पृथ्वी मागितली होती, जमीन मागितली होती. आणि त्यावेळेचं ते वाक्य या पद्धतीनं केलं. इथं बलिम ही द्वितीय विभक्ती आहे. याचकः नृपम धनम याचते. याचक म्हणजे भिकारी किंवा गरजू व्यक्ती राजाला धन मागत आहे. तर अशा पद्धतीनं बाळांनो आपण इथं याची या धातूचं द्वितीय विभक्ती वापरून काय केलेलं आहे तर वाक्यरचना केलेली आहे. कूपकोप्य किंवा क्रुद्धक्रोध्य ह्या दोन्हीचा अर्थ एकच होतो. क्रुद्ध होणे, रागावणे, एखाद्याच्यावर रागावणे. 4 पप आहे. क्रुद्धक्रोध्य कूपकोप्य लक्षात ठेवायचं. कुठल्याही पद्धतीने विचारू देत, कुप्य कोप्य विचारू देत किंवा क्रुद्धक्रोध्य विचारू देत तेव्हा तिथं नेहमी लक्षात ठेवायचं की कोणती विभक्ती येणार आहे. कोणती विभक्ती येणार आहे. चतुर्थी विभक्ती येणार आहे. जडनी बालकाय कुप्यती किंवा क्रुध्यती. आई मुलावर रागवते. स्वामी भृत्याय कृप्यती क्रुध्यती. मालक आपल्या नोकरावर रागवतो. अध्यापक छात्रेभ्यः कुप्यती किंवा क्रुध्यती. शिक्षक मुलांवर रागावतात. अशा पद्धतीने बाळांनो आपण वाक्यरचना करू शकतो. पुढे आता त्यानंतर बघा 6वं वाक्य कथ. कथ मीन्स टू टेल म्हणजे सांगणे. आपण एखाद्याला काहीतरी सांगतो तेव्हा चतुर्थी विभक्ती येते संस्कृतमध्ये. अध्यापकः छात्रायं कथां कथयति. छात्राय चतुर्थी विभक्ती आहे. कथां कथयति गोष्ट सांगतात. शिक्षक विद्यार्थ्यांना गोष्ट सांगतात. बालकः मित्रायं कथां कथयति. मित्राय विद्यार्थी किंवा मुलगा आपल्या मित्राला गोष्ट सांगतो. पितामही बालकेभ्यः कथां कथयति. आजोबा आपल्या मुलांना किंवा नातवांना कथा सांगतात. त्यानंतर पुढे जाऊया. रक्ष धातू टू प्रोटेक्ट रक्षण करणे. इथं मात्र बाळांनो पंचमीच विभक्ती वापरतात. संकटात रक्षती. म्हणजेच जिथं जिथं रक्ष धातू येतो तिथं तिथं पंचमी विभक्ती आलीच पाहिजे. तिथं कुठल्याही प्रकारची दुसरी विभक्ती वापरून चालत नाही. आणि हेच तर पाहतात तुम्हाला की नेमके विभक्ती प्रत्यय समजतात का. त्यालाच आपण लेखन कौशल्य असं म्हणतो. म्हणजे तुम्हाला संस्कृतचं लेखन कौशल्य किती आहेत हे पाहतात या प्रश्नांमध्ये. माता शिशुम संकटात रक्षती. तो लागलं की आपण पंचमी विभक्ती वापरतो देवात. व संकटात आई मुलाची संकटातून रक्षण करते किंवा संकटापासून रक्षण करते. तून आणि पासून म्हणजेच त आणि म्हणजेच पंचमी. सैनिकाः देशम शत्रुभ्यः रक्षती. सैनिक देशाचे रक्षण शत्रूंपासून करतात. आणि मूषकः बिडालात स्वप्राणानं रक्षती. मूषकः म्हणजे उंदीर, बिडालात म्हणजे बोका किंवा मांजर आपण म्हणतो. स्वतःच्या प्राणांचं रक्षण उंदीर त्या मांजरांपासून किंवा बोक्यांपासून करतो. त्यानंतर पुढे जाऊया. स्नेह धातू टू लव म्हणजेच प्रेम करणे, माया करणे. सप्तमी विभक्ती. स्नेह धातू लागला की सप्तमी विभक्ती येते. माता पुत्रे स्नेहती. आई मुलावर प्रेम करते. सर्वे जनाः मातृभूमम अतीव स्नेहती.
सर्वजण आपल्या मातृभूमीवर अतिशय प्रेम करतात. अध्यापक छात्रेषु स्निहती, शिक्षकसुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांवर तेवढंच प्रेम करतात. जननी बालके स्निहती, आई मुलावर प्रेम करते. म्हणजे स्नेह धातू टू लव, प्रोटेक्ट, टू लव, प्रेम करणे. रुचरोच एक आप आत्मनेपदी आहे, टू लाईक, आवडणे. आता इथं स्पृहती वेगळा आणि रुचरोच वेगळा. रुच म्हणजे आवडणे. पहा बाळांनो, रुचरोच धातू लागला की आवडणे. तर गणेश किंवा गणेशाय मोदक रोचते, गणेशाला मोदक आवडते. बालकाय क्रीडा रोचते, मुलाला खेळणे आवडते. श्री गणेशाय मोदकाः रोचन्ते, इथं मोदकाः बहुवचनमाला म्हणून रोचन्ते क्रियापद बहुवचनी झाला. शुकाय डाळिंब रोचते, पोपट्याला डाळिंब आवडते. रुचरोच धातू आवडणे, लक्षात ठेवा. मग ते रुचरोचचे येऊ दे किंवा स्पृह म्हणजे पण इच्छा देणे, टू विश, मला एखादी गोष्ट घ्यायची इच्छा असेल तिथं सुद्धा आपण स्पृहती म्हणजे चतुर्थी विभक्ती वापरतो. टू विश, आपली काही इच्छा असेल तेव्हा. गणेशाय मोदकाः स्पृह्यती, आता इथं माझं लिहिताना थोडंसं स्पृहच्या तिथं रोचनते झालेलं आहे, पण तुम्ही तिथं करून घेऊ शकता. गणेशाय मोदकाः स्पृह्यन्ते किंवा स्पृह्यती. श्री गणेश मोदकेभ्य स्पृह्यती, बालकाय क्रीडा स्पृह्यती. अशा पद्धतीने तुम्ही ते वाक्य करू शकता. त्यानंतर बघा बाळांनो, पुढचा वि अधिक रम, वि अधिक रम, रम, वि रमंती. म्हणजेच एक पप, टू स्टॉप, पंचमी, विराम करणे म्हणजे थांबणे. पण मला विराम करणे हा शब्द आवडत नाही म्हणून मी तिथं न विरमंती घातलेला आहे. तर पहा, धीरा स्वकार्यात न विरमंती. धीरा हा म्हणजे धैर्यवान माणसं स्वतःच्या कामापासून कधीही विश्रांती घेत नाहीत. न विरमंती. पंडित अभ्यासात न विरमंती, अभ्यासू किंवा पंडित माणसं अभ्यासातून कधीही विश्रांती घेत नाहीत. त्यानंतरचं पुढचं आहे वि अधिक तृ अधिक तर, म्हणजेच वितरती, टू गिव्स मीन्स देणे, सप्तमी विभक्ती. वितरती गुरु प्राज्ञे विद्याम यथेव तथा जडे. एखाद्या वर्गामध्ये गुरुजन आपली बुद्धिमत्ता किंवा आपलं ज्ञान हे ज्याप्रमाणे बुद्धिमान मुलांना देतात त्याचप्रमाणे मठ्ठांना सुद्धा समान वाटत असतात. गुरुः शिष्येषु विद्याम वितरेत, ते शिष्येषु देवेषु तुम्हाला समजतं लगेच की सप्तमी विभक्ती आहे. गुरु आपल्या मुलांना विद्या देतात. मुख्याध्यापक छात्रेषु पारितोषिकाणी वितरती, मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना पारितोषक म्हणजेच बक्षीस देत आहेत. तर अशा पद्धतीनं आपण पुढं जाऊया.